नुकतीच TAIT थर्ड या परीक्षेची अनाउन्समेंट झालेली आहे। या अगोदर आपण या परीक्षेच्या दृष्टिकोनातून जवळपास 14 व्हिडिओज आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर जे होते त्यामध्ये आलेल्या प्रश्नांचं स्पष्टीकरण आपण बघितलेलं आहे। इथून पुढे आपण दररोज टॉपिक वाईज व्हिडिओज बनवत आहोत। यामध्ये जवळपास या परीक्षेमध्ये इंग्रजी विषयाचे जे 15 प्रश्न आहेत याच्यामध्ये 15च असे स्पेसिफिक टॉपिक आहेत जे तुम्हाला करायचे आहेत, ज्याच्यामध्ये आउट ऑफ मार्क्स तुम्ही या विषयामध्ये घेऊ शकता। आणि मग ते महत्त्वाचे टॉपिक कोणकोणते आहेत त्या टॉपिकला अनुसरून आपण इथून पुढे या व्हिडिओची निर्मिती करत आहोत। त्यापैकी एक सर्वात महत्त्वाचा जो टॉपिक आहे, जो कंपल्सरी या परीक्षेमध्ये त्याच्यावरती प्रश्न येतो म्हणजे येतोच असा जो टॉपिक आहे तो म्हणजे आर्टिकल। आणि या आर्टिकलवरती आत्तापर्यंतच्या म्हणजे 2017 मध्ये असतील किंवा या अगोदर झालेली 2022ची जी परीक्षा आहे याच्यामध्ये ज्या पद्धतीचे प्रश्न आलेले होते त्या सर्व प्रश्नांचं आणि आर्टिकल या टॉपिकचं आपण या ठिकाणी जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांचं स्पष्टीकरण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। तर आज जो टॉपिक आपण घेतलेला आहे तो आहे आर्टिकल आणि या आर्टिकलवरती आलेले जे काही प्रश्न आहेत ते आज आपण बघणार आहोत। चला तर मग सुरू करूया। यामध्ये बघा पहिला प्रश्न आहे, फिल इन द ब्लँक्स विथ द करेक्ट आर्टिकल ही वॉज डॅश डॅश फर्स्ट मॅन टू अराइव्ह। आता या टॉपिकचा जर आपण विचार केला तर इंग्लिशमध्ये 3 आर्टिकल आहेत। त्यापैकी पहिलं आर्टिकल आहे अ, दुसरं आर्टिकल आहे ॲन आणि तिसरं आर्टिकल आहे ते म्हणजे द। याचं जे कॅटेगरायझेशन केलेलं आहे याच्यामध्ये अ आणि ॲन हे जे आर्टिकल्स आहेत यांना आपण इनडेफिनाइट आर्टिकल असं म्हणतो आणि द हे जे आर्टिकल आहे ते डेफिनाइट आर्टिकल असं आपण त्याला म्हणतो। म्हणजे बघा इनडेफिनाइट आणि डेफिनाइट याच्यामध्ये 3 आर्टिकल आहेत आणि या 3 आर्टिकलचे जे वेगवेगळे नियम आहेत त्या वेगवेगळ्या नियमाला अनुसरून कशा पद्धतीने प्रश्न येतात ते आपण बघणार आहे। याच्यामध्ये बघा ही वॉज द फर्स्ट मॅन टू अराइव्ह। आता बघा म्हणत असतानाच आपल्याला इथं आर्टिकल ॲटोमॅटिक रीडिंगमध्ये बसतं ही वॉज द फर्स्ट। आता इथं द फर्स्ट म्हणजे द हे आर्टिकल या ठिकाणी बसणार आहे, डेफिनाइट आर्टिकल या ठिकाणी बसणार आहे। परंतु या वाक्याचा जो काही नियम आहे याच्यामध्ये द हेच आर्टिकल का वापरलं जातं तर त्यासाठी बघा इथं जो फर्स्ट शब्द आलेला आहे हा जो टॉपिक आहे याच्यामध्ये जे काही ऑर्डिनल्स असतात आणि जे काही कार्डिनल्स असतात म्हणजे ऑर्डिनल नंबर्स अँड कार्डिनल नंबर्स हे 2 घटक आपल्याला बघायला मिळतात। जसं की 1 2 3 किंवा द फर्स्ट सेकंड थर्ड अशा पद्धतीनं जर वाक्यामध्ये शब्द आले तर त्या अगोदर वापरलं जाणारं जे आर्टिकल आहे ते आर्टिकल असतं द। स्पेसिफिक या ठिकाणी आपल्याला माहिती मिळते की द फर्स्ट मॅन म्हणजे हा जो पर्सन आहे तो नोन आहे आणि मग अशा नोन पर्सन विषयी जर वाक्य बोलत असेल तर त्या ठिकाणी डेफिनाइट आर्टिकलचा वापर केला जातो। म्हणून या प्रश्नामध्ये द हे आर्टिकल वापरलेलं आपल्याला बघायला मिळेल। यानंतर बघा पुढील प्रश्न आहे, फिल इन द ब्लँक्स विथ द करेक्ट आर्टिकल। म्हणजे या व्हिडिओमध्ये आपण 2017 मध्ये झालेल्या सर्व पेपरमधील जे आर्टिकलचे प्रश्न आहेत ते एका बाजूला काढलेले आहेत आणि त्याच प्रश्नांचं स्पष्टीकरण म्हणजे टॉपिक वाईज आपण इथून पुढे जाणार आहोत। बघा दे वेअर टू पुअर टू अफोर्ड डॅश डॅश टेलिफोन आणि इथं आर्टिकल ऑप्शन दिलेत बघा, ऑप्शन ए अ बी एन सी द आणि डी आहे नो आर्टिकल रिक्वायर्ड। म्हणजे 3 ऑप्शन तर कंपल्सरी आपले असणारच आहेत जे की अ एन आणि द आपण म्हणतोय आणि नो आर्टिकल रिक्वायर्ड याचा अर्थ होतो की दिलेल्या वाक्यामध्ये कुठलेही आर्टिकल वापरलं जात नाही, त्याला आपण ओमिशन ऑफ दी आर्टिकल असं म्हणतो। म्हणजे कुठल्याही पद्धतीचं आर्टिकल जर वाक्यात वापरलं जात नसेल तर त्याला आर्टिकल ओमिट करणं म्हणजे तिथं वगळून टाकणे असा त्याचा अर्थ होतो किंवा त्या वाक्यामध्ये आर्टिकलची गरज नाही असं आपल्याला म्हणता येईल। आता इथे बघा दे वेअर टू पुअर, इथं वाक्य दिलं आहे दे वेअर टू पुअर टू अफोर्ड आणि इथं दिलेलं आहे की टेलिफोन। आता ऑलरेडी इथं टू टूचा वापर केलेला आहे, इथं टू म्हणजे सुद्धा
आणि हे टू टू अफोर्ड या ठिकाणी अफोर्ड करणे वर्बसाठी किंवा कंजंक्शन म्हणून वाक्य जोडण्यासाठी अशा पद्धतीनं टूचा वापर केला जातो. आणि मग इथं अफोर्ड टेलिफोन म्हणजे स्पेसिफिक जे हे अफोर्डेशन आहे ते कोणाविषयी बोललं जातं तर टेलिफोनविषयी बोललं जातं. अफोर्ड हा शब्द वेगळ्या काही घटकासाठी जर इथं आलेला असता तर या ठिकाणी अँड दी यापैकी एखादा आर्टिकल आपल्याला वापरता आलं असतं. परंतु इथे एक आर्टिकलचा असा नियम सांगितला जातो की जिथं ज्याविषयी वाक्य बोललेलं आहे त्याच विषयी जर पुढे काही संदर्भ आलेला असेल तर अशा परिस्थितीमध्ये आर्टिकलचा वापर केला जात नाही. त्यामुळं या प्रश्नाचं बरोबर उत्तर जे असेल ते आहे ऑप्शन क्रमांक डी, नो आर्टिकल रिक्वायर्ड. इथं अफोर्ड, अ टेलिफोन, अँड टेलिफोन किंवा द टेलिफोन अशा पद्धतीनं कुठलंही आर्टिकल येणार नाही. कारण इथं पर्पज महत्त्वाचा आहे. ज्या पर्पजबद्दल वाक्य बोललेलं आहे म्हणजे पुअर असणं हे टेलिफोन अफोर्ड करण्यासारखं नाही, हे इथं पर्पजफुली बोललेलं असतं. म्हणून इथं सांगितलं जातं की जो विशिष्ट पर्पज सांगितलेला आहे त्या पर्पजशी जर वाक्य रिलेटेड असेल तर कुठलंही आर्टिकल वापरलं जात नाही. म्हणून या ठिकाणी ऑप्शन डी या प्रश्नाचं बरोबर उत्तर असेल. यानंतर आपण बघूया पुढील प्रश्न. फिल इन द ब्लँक्स विथ द करेक्ट आर्टिकल. ब्रह्मपुत्रा आल्सो कॉल्ड सांगपो इन तिबेट इज वन ऑफ द मेन रिव्हर्स इन आशिया. आणि इथं सुरुवातीलाच वाक्याच्या इथं रिकामी जागा दिलेली आहे. या ठिकाणी तुम्हाला आर्टिकल वापरायचं आहे. आता आर्टिकल 3च आहेत म्हणजे परत परत पर्याय वाचण्याची गरज नाही. अँड दी आणि नो आर्टिकल रिक्वायर्ड. आपल्याला बघायचं स्पेसिफिक याच्यामध्ये कोणतं आर्टिकल येतं. आता इथं बघा या ठिकाणी जे आर्टिकल येणार आहे ते आहे द. ऑप्शन ए याचं उत्तर बरोबर असेल. परंतु इथं दचाच वापर का केला जातो म्हणजे प्रत्येक विधानामध्ये आपल्याला एक नवीन नियम या ठिकाणी शिकायला मिळेल. इथं सुरुवातीला जे आलेलं आहे ब्रह्मपुत्रा आल्सो कॉल्ड सांगपो इन तिबेट इज वन ऑफ द मेन रिव्हर्स इन इंडिया. म्हणजे रिव्हर्सबद्दल बोललेलं आहे. म्हणजे ब्रह्मपुत्रा हे जे नाव आहे ते कोणाचं नाव आहे तर रिव्हरचं नदीचं नाव आहे. आणि मग इथं नियम कोणता बसतो तर ज्या ठिकाणी नदीचं नाव सांगितलं जातं फॉर एक्झाम्पल द इथं दिलेलं आहे ब्रह्मपुत्रा, द भीमा, द चंद्रभागा अशा पद्धतीनं नद्यांची नावं जर आलेली असतील म्हणजे जे काही जिओग्राफिकल इमेजरी आपल्याला माहिती आहेत त्याच्यामध्ये मग काय काय असू शकतात तर त्याच्यामध्ये रिव्हर्स आहेत, माउंटन रेंजेस आहेत. ठीक आहे, अशा पद्धतीनं जी नावं असतात ज्याला आपण जिओग्राफिकल इमेजरी असं म्हणतो यांच्या नावाच्या पूर्वी द हे आर्टिकल या ठिकाणी वापरलं जातं. जरी ब्रह्मपुत्रा हे या ठिकाणी प्रॉपर नाव नसेल तरीसुद्धा या ठिकाणी हे नदीचं नाव आहे या नियमाप्रमाणे या ठिकाणी दचा वापर केला जातो. म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 द ब्रह्मपुत्रा. यानंतर बघूया आपण पुढील प्रश्न. फिल इन द ब्लँक्स विथ द करेक्ट आर्टिकल. ही कॅन प्ले डॅश डॅश फ्लीट. आता बघा या ठिकाणी ही कॅन प्ले डॅश डॅश फ्लूट. आता फ्लूट हे कशाचं नाव आहे तर वाद्याचं नाव आहे. आता जसं आपण बघितलं की जिओग्राफिकल इमेजरी जर असेल तर त्याच्या अगोदर द नावाचं आर्टिकल वापरलं जातं. त्याच पद्धतीनं या ठिकाणी जर एनी इन्स्ट्रुमेंट हा नियम या ठिकाणी बसतो की एखाद्या इन्स्ट्रुमेंटचं नाव जर या ठिकाणी सांगितलेलं असेल वाक्यामध्ये तर त्या नाऊनच्या अगोदर. आता नेहमी लक्षात ठेवा की आर्टिकलचा जो भाग आहे तो सिंगल येत नाही. नेहमी आर्टिकल हे कोणासोबत येतं तर आर्टिकल हे नाउन सोबत येतं. प्रत्येक ठिकाणी जे आपण आर्टिकल वापरतोय ते नाउनसाठीच आलेलं आहे. मग त्या नाउनची जी कॅटेगरी आहे त्याच्यामध्ये मग आपण बघतो की कॉमन नाउन असेल, त्याच्यानंतर प्रॉपर नाउन असतील, अजून जे नामाचे प्रकार ॲब्स्ट्रॅक्ट नाउन असतील तर याच्या अनुसरून पण काही नियम बनलेले आहेत. तर ते प्रत्येक वाक्य ज्या पद्धतीने येईल त्या पद्धतीनं आपण बघूयात. तर यामध्ये बघा फ्लूट हे एका वाद्याचं नाव आहे आणि जर अशा पद्धतीनं एका इन्स्ट्रुमेंटचं नाव जर असेल तर त्या ठिकाणी आर्टिकल येतं द. म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय ए द. ही कॅन प्ले द फ्लीट. ऑप्शन ए या प्रश्नाचं बरोबर उत्तर असेल. यानंतर बघूया पुढील प्रश्न. इथं पण आर्टिकल बघा अ वर्ड टू डॅश डॅश वाईज इज इथं सफिशियंट पाहिजे स्पेलिंग मिस्टेक आहे. अ वर्ड टू डॅश डॅश वाईज इज सफिशियंट. आता इथं बघा द वाईज, इथं वाईज म्हणजे कोण आहे तर वाईज या ठिकाणी शहाणा. म्हणजे शहाणा म्हणजेच कोण आहे तर पर्सनबद्दल बनलेला आहे. या ठिकाणी स्पेसिफिक एखाद्या व्यक्तीबद्दलचा उल्लेख आहे. कुठल्या व्यक्तीबद्दलचा तर तो वाईज आहे. वाईज व्यक्तीबद्दल मला सांगायचं आहे म्हणजे डेफिनेट एखाद्या मुद्द्यावरती मला बोलायचं आहे. त्यामुळं या ठिकाणी जे आर्टिकल येणार आहे ते येणार आहे द. म्हणजेच ऑप्शन एमध्ये जे द दिलेलं आहे या ठिकाणी बघा द वर्ड टू द वाईज. आणि इथं वाक्याचा जर आपण संदर्भ घेतला
तर टू इथं दिसतं आपल्याला, म्हणजे टू नंतर आपण नेहमी बघा जनरली वाक्य वाचत असताना टू द या पद्धतीनं आपण वाचतोय. अ वर्ड टू द वाईज, ठीक आहे, इज सफिशियंट, म्हणजे शहाण्याला शब्दाचा मार या ठिकाणी जी आपण प्रोवर्ब्स वगैरे वापरतो त्यामधला इथं क्वेश्चन काढलेला आहे, परंतु तो आर्टिकलच्या माध्यमातून आपल्याला विचारले. लक्षात ठेवायचं आहे की स्पेसिफिक एखाद्या व्यक्तीबद्दल जर बोललेलं असेल तर डेफिनाइट आर्टिकल दचा वापर या ठिकाणी केला जातो. म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय ए. यानंतर पुढील प्रश्न, फिल इन द ब्लँक्स विथ द करेक्ट आर्टिकल. डॅश डॅश नाईल इज कॉमनली रिगार्डेड ॲज द लॉंगेस्ट रिव्हर इन द वर्ल्ड. आत्ताच आपण बघितलेलं होतं, इथं नाईल जे आहे ते एका रिव्हरचं नाव आलेलं आहे, नदीचं नाव आलेलं आहे. नदीच्या नावाच्या अगोदर कोणतं आर्टिकल वापरलं जातं? डेफिनाइट आर्टिकलचा वापर केला जातो. डेफिनाइट आर्टिकल कोणता आहे तर द आहे. म्हणजे या ठिकाणी परत एकदा द ऑप्शन ए या प्रश्नाचं बरोबर उत्तर असेल. बाकीचं वाक्य तुम्हाला वाचायची गरज नाही. सुरुवातीलाच रिकामी जागा दिली आणि त्यानंतर लगेच एका रिव्हरचं नाव या ठिकाणी आलेलं आपल्याला दिसतं. लगेचच तुम्ही ऑप्शनकडे जायला पाहिजे की द नाईल, नदीचं नाव असेल तर द हे आर्टिकल वापरलं जातं. यानंतर बघा पुढील प्रश्न, फिल इन द ब्लँक्स विथ द करेक्ट आर्टिकल. 12 इंचेस मॅम मेक डॅश डॅश फूट. आता या ठिकाणी बघा 12 इंचेस मॅम मेक, इथं मॅन असणार आहे, मॅन मेक डॅश डॅश फूट. आता इथं फूट हे काय आहे तर मेजरमेंट आहे. आणि मग मेजरमेंट जर असेल तर ते कशा पद्धतीने सांगितलं जातं? मेजरमेंट हे कॉमन असतं. आता मग कॉमन आर्टिकल हे नेहमी कॉमन नाऊनच्या अगोदरच लागलेलं असतं. आता फूट हे मेजरमेंट आहे, ते जर मेजरमेंट असेल तर इथं बघा अ फूट, ॲन फूट, द फूट. आता फूट बोललेला आहे, किती फूट याच्याबद्दल सांगितलेलं नाही. म्हणजे फूट हा शब्द जसं आपण वन म्हणत नाही, डायरेक्ट काय म्हणतोय की वन म्हणतोय, त्या पद्धतीने तो फूट, 1 फूट म्हणण्याच्या ऐवजी फक्त फूट. आणि मग हा इथं आपल्याला पाहिजे की इथं वन असायला पाहिजे, म्हणजे वनचा अर्थ काय असतो तर अ असतो. म्हणून या ठिकाणी अ फूट हे आन्सर बरोबर होईल. ऑप्शन ए या प्रश्नाचं बरोबर उत्तर असेल. ऑप्शन बी मध्ये बघा, इथं आता ही गोष्ट आपल्याला सिंग्युलर दाखवते. अ आणि एन हे सिंग्युलर दाखवण्यासाठी येतात, परंतु एनचा जो काही नियम आहे तो काय सांगतो आपल्याला की ए, ई, आय, ओ आणि यू हे जर वावल साऊंड असतील आणि या वावल साऊंडनी सुरू झालेला एखादं नाऊन जर आलेलं असेल तर त्याच्या अगोदर एनचा वापर केला जातो. या ठिकाणी एफनं सुरुवात झालेली आहे, जरी हे कॉमन आहे, सिंग्युलर आहे, तरी या ठिकाणी एकवचनी काय सांगितलं जातं? अ सांगितलं जातं. म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर असेल पर्याय ए, अ फूट. यानंतर आपण बघूया पुढील प्रश्न, फिल इन द ब्लँक्स विथ द करेक्ट आर्टिकल. द मोर दे गेट, बघा इथं काय सांगितलेलं आहे, द मोर दे गेट डॅश डॅश मोर दे वॉन्ट. आता इथं सुरुवातीलाच तुम्हाला याचं उत्तर मिळून जात आहे की इथं द आहे आणि इथं मूवर वापरलेला आहे, दे गेट, आणि परत एकदा इथं मूवर शब्द आलेला आहे. म्हणजे मूवर जर आलेला असेल तर त्याच्या अगोदर द येणार आहे. म्हणजे काही काही प्रश्न असे ट्रिकी असतात की जे प्रश्नामध्येच तुम्हाला त्याचा आन्सर बघायला मिळेल. द मूवर इथं वापरलेला आहे ना, पुढे सुद्धा द मूवरच आलेला असणार आहे. ऑप्शन ए या प्रश्नाचं बरोबर उत्तर असेल द मूवर दे वॉन्ट. म्हणजे दोन क्लॉजेस या ठिकाणी जोडलेले आपल्याला बघायला मिळतात. द मूवर दे गेट, द मूवर दे वॉन्ट, म्हणजे दोन क्लॉज आहेत या ठिकाणी आणि दोन्ही सारख्याच दर्जाचे क्लॉज आहेत. त्यामुळं मोअरच्या अगोदर द हे आर्टिकल वापरलं जातं. म्हणून ऑप्शन ए या प्रश्नाचं बरोबर उत्तर असेल. यानंतर बघूया आपण पुढील प्रश्न, फिल इन द ब्लँक्स विथ द करेक्ट आर्टिकल. विसडम इज द गिफ्ट ऑफ हेवन. आता इथं बघा विसडम हे कसलं नाऊन आहे? आर्टिकल हे नेहमी नाऊनच्या अगोदरच येतं, ही गोष्ट युनिव्हर्सली लक्षात ठेवा. विसडम हे कोणत्या प्रकारचं नाव आहे तर विसडम हे ॲबस्ट्रॅक्ट नाऊन आहे. ॲबस्ट्रॅक्ट नाऊन याचा अर्थ काय होतो की भाववाचक नाऊन. भाववाचक नाऊन जी भावना व्यक्त करणारी नाऊन्स असतात त्याला आपण भाववाचक नाऊन असं म्हणत असतो. आणि विसडम हे त्याच कॅटेगरीमधलं नाऊन आहे. आणि मग जिथं भावना व्यक्त केल्या जातात, आता भावना ह्या मोजता येत नाहीत. आता अ मध्ये आपल्याला मोजता येतं, एनमध्येही मोजता येतं, द मध्येही काही गोष्टी मोजता येतात, परंतु विसडम हा जो काही प्रकार आहे भावनेचा प्रकार आहे, म्हणजे भाववाचक नाम आहे, याला मोजता येत नाही. म्हणजे हे ॲबस्ट्रॅक्ट नाऊन आहे. आणि ॲबस्ट्रॅक्ट नाऊन हे अनकाउंटेबल नाऊनचा एक प्रकार सांगितला जाईल. आणि म्हणून आणि मग विसडम कशा पद्धतीनं मोजायचं तर ते आपण सांगू शकत नाही. म्हणून या ठिकाणी कोणत्याही पद्धतीचं आर्टिकल वापरलं जात नाही. म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर असेल पर्याय क्रमांक डी, नो आर्टिकल रिक्वायर्ड. आणि त्याचबरोबर विसडम इज द गिफ्ट ऑफ हेवन हे काय आहे
तर हे प्रोवर्ब आहे आणि प्रोवर्ब स्वतःसोबत आर्टिकल घेऊन येत नाहीत, ही गोष्ट लक्षात ठेवा. प्रोवर्बच्या ठिकाणी आर्टिकलचा शक्यतोवर वापर टाळला जातो. दोन नियम या ठिकाणी बघायला मिळतात. एक म्हणजे प्रोवर्ब आहे आणि दुसरं म्हणजे काय आहे तर ते ॲब्स्ट्रॅक्ट नावाचा प्रकार आहे. त्यामुळं या ठिकाणी आर्टिकल येत नाही. ऑप्शन डी, नो आर्टिकल रिक्वायर्ड. यानंतर बघूया पुढील प्रश्न. बघा, फिल इन द ब्लँक्स विथ द करेक्ट आर्टिकल. आय कांट फॉरगेट डॅश डॅश काइंडनेस. आता इथं काय आलेलं आहे बघा, विथ विच ही ट्रीटेड मी. आता इथं काइंडनेस हे सुद्धा काय आहे तर ॲब्स्ट्रॅक्टच नाव नाही, परंतु आता इथं बघा प्रॉपर इथं काइंडनेसबद्दल बोललेलं आहे का, नाही बोललेलं. तर काइंडनेसबद्दल अधिक माहिती पुढचा क्लॉज देतोय. काय देतोय, विथ विच ही ट्रीटेड मी, म्हणजे ज्या पद्धतीनं मला त्यांनी वागवलं अशा पद्धतीनं पुढे जाऊन आपल्याला त्याच्याबद्दल माहिती मिळते. म्हणजे जर एकाच वाक्यामध्ये दोन क्लॉज असतील आणि त्या दोन क्लॉजमध्ये जर पुढं काही आपल्याला एक्सप्लेनेशन दिलेलं असेल तर ते त्या ठिकाणी काय होतं, नोन होतं, ओळखीचं होतं. आणि मग अशा नोन थिंग ज्या असतात त्याच्या अगोदर आपल्याला आर्टिकल वापरावं लागतं, ते म्हणजे द. म्हणजे या ठिकाणी फॉरगेट द काइंडनेस असं आपल्याला म्हणावं लागेल. जर सुरुवातीला वाक्याच्या काइंडनेस आलेला असेल, म्हणजे काइंडनेसबद्दल जर बोललेलं असेल तर त्या ठिकाणी आर्टिकल आलं नसतं, ही पण गोष्ट लक्षात घ्या. इथं काइंडनेसबद्दल न बोलता जी ट्रीटमेंट ज्या पद्धतीनं त्याला दिले गेलेले आहे त्याच्याबद्दल बोललं गेलेलं आहे, म्हणून या ठिकाणी द हे आर्टिकल वापरलं जातं. म्हणजे काही असे अपवादात्मक किंवा वेगवेगळ्या स्वरूपाचे नियम देखील असतात. ही गोष्ट वाक्याच्या संदर्भानुसार आपल्याला आर्टिकल ओळखता आलं पाहिजे. यानंतर बघा पुढील प्रश्न. डॅश डॅश विस्डम ऑफ सोलोमन इज ग्रेट. आता इथं परत एकदा बघा, विस्डम ऑफ सोलोमन इज ग्रेट. आता इथं बघा थोडंसं ट्रिकी क्वेश्चन आहे हा. आपण लगेचच म्हणेल की आत्ताच आपण बघितलं की विस्डम हे ॲब्स्ट्रॅक्ट नाउन आहे, नो आर्टिकल रिक्वायर्ड, क्लिक करून आपण पुढे जाल. पण गडबड करायची नाही आहे. वाक्याचा अर्थ काय आहे त्याच्याकडे लक्ष द्यायचं आहे, त्याच्यावरून आर्टिकल प्रकार ठरत असतो. विस्डम ऑफ सोलोमन ही गोष्ट इथं हा संपूर्ण जो कोण आहे तो वाक्याचा सब्जेक्ट आहे. याला म्हटलं जातं कंपाऊंड सब्जेक्ट. याला काय म्हणायचं आहे, कंपाऊंड सब्जेक्ट. आता कंपाऊंड सब्जेक्ट ही काय टर्म आहे तर जर दिलेल्या वाक्याचा करता एकपेक्षा जास्त शब्द एकत्रित बनून तयार झालेला असेल तर त्याला कंपाऊंड सब्जेक्ट असं म्हटलं जातं. इथं सोलोमनचा विस्डम याच्याबद्दल बोललेला आहे, त्यामुळं इथं स्पेसिफिक सोलोमनच्या विस्डमबद्दल बोललेलं आहे, डेफिनाईट थिंग आहे, म्हणून या ठिकाणी द हे आर्टिकल येतं. परंतु हेच वाक्य जर या ठिकाणी असं असतं विस्डम इज ग्रेट तर या ठिकाणी नो आर्टिकल असं उत्तर आलं असतं. परंतु विस्डम ऑफ सोलोमन म्हटल्यामुळे या ठिकाणी द विस्डम ऑफ सोलोमन असं आपल्याला म्हणावं लागेल. म्हणजे काही काही असे ट्रिकी क्वेश्चन असतात तर बारकाईनं अगदी घाई न करता त्या प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत, ही गोष्ट लक्षात ठेवा. ठीक आहे, कशाबद्दल, कारण हा प्रश्न तुम्हाला 100% फसवण्यासाठीच दिलेला आहे. विस्डम बघितलं की आपण लगेच नो आर्टिकल क्लिक करतोय का, हेच त्या ठिकाणी त्यांना चेक करायचं आहे. तर सोलोमन हा पॉईंट तिथं म्हणजे कंपाऊंड सब्जेक्ट ही टर्म जर तुम्हाला माहिती असेल तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला देता येईल. या प्रश्नाचं चूक उत्तर आहे पर्याय ए, द विस्डम ऑफ सोलोमन इज ग्रेट. यानंतर आपण पाहूया पुढील प्रश्न. फिल इन द ब्लँक्स विथ द करेक्ट आर्टिकल. डॅश डॅश डिनर वी हॅड ॲट टुरिस्ट हॉटेल वॉज व्हेरी नाईस. आता इथं बघा, आता इथं डिनर शब्द आहे आणि सुरुवातीला रिकामी जागा दिले, म्हणजे इथं अ डिनर, त्याच्यानंतर अँड डिनर, द डिनर आणि नो आर्टिकल रिक्वायर्ड अशा पद्धतीचा हा प्रश्न आहे. तर बघा आता डिनर जो काही शब्द आहे म्हणजे जिथं नेम ऑफ द मिल्स असतात, जेवणांची नावं, याच्या अगोदर आर्टिकल लागत नाही, हा बेसिक नियम आहे. परंतु इथं या स्पेसिफिक डिनरबद्दल न बोलता वी हॅड ॲट टुरिस्ट हॉटेल, म्हणजे हा परत एकदा कंपाऊंड सब्जेक्टचा फॉर्म्युला इथं बघायला मिळतोय. बघा व्यवस्थित तुम्हाला सब्जेक्ट व ऑब्जेक्ट या कन्सेप्ट क्लिअर असायला पाहिजेत. द डिनर वी हॅड ॲट द टुरिस्ट हॉटेल, इथंपर्यंत हा एकपेक्षा जास्त शब्द एकत्रित येऊन तयार झालेला कोण आहे, सब्जेक्ट आहे. याला काय म्हणायचं आहे, याला म्हणायचं आहे कंपाऊंड सब्जेक्ट. आणि मग हा कंपाऊंड सब्जेक्ट जर असेल तर त्याच्या अगोदर आपल्याला द हे आर्टिकल वापरावं लागणार आहे. वॉज व्हेरी नाईस पुढं वाक्य दिलं आहे, म्हणजे हा सब्जेक्ट असेल, वॉज वर्ब असेल आणि व्हेरी नाईस त्याच्याबद्दल अधिकची माहिती सांगितलेले शब्द असतील. त्यामुळं इथं लक्षात घ्या, स्पेसिफिक डिनरबद्दल न बोलता या ठिकाणी आपल्याला बोललेलं आहे द डिनर वी हॅड ॲट टुरिस्ट हॉटेल. इथंपर्यंत आपल्याला क्लॉज घ्यावा लागतोय, म्हणजे सब्जेक्ट घ्यावा लागतोय. त्यामुळं या डिनर शब्दाच्या अगोदर येणारं आर्टिकल काय येणार आहे तर द येणार आहे. म्हणून या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय ए,
द डिनर वी हॅड ॲट द टुरिस्ट हॉटेल वॉज व्हेरी नाईस. अशा पद्धतीनं. यानंतर आपण बघूया पुढील प्रश्न. फिल इन द ब्लँक्स विथ द करेक्ट आर्टिकल. आय लर्न्ड डॅश डॅश फ्रेंच ॲट स्कूल. आता इथं बघा, फ्रेंच हे कशाबद्दल बोलतंय? आय लर्न्ट म्हणजे काय? शिकलो. डॅश डॅश फ्रेंच ॲट स्कूल. आता या ठिकाणी जो फ्रेंच शब्द वापरलेला आहे, इट इज द नेम ऑफ द लँग्वेज. हे कशाचं नाव आहे? तर एका भाषेचं नाव आहे. म्हणजे जसं आपण मराठी भाषा, इंग्लिश भाषा, म्हणजे मराठी इज माय फेवराईट सब्जेक्ट, इंग्लिश इज माय फेवराईट सब्जेक्ट, अशा पद्धतीनं आपण सेंटेन्स तयार करतोय. त्याच पद्धतीनं इथं स्पेसिफिक भाषेबद्दल बोललेलं आहे. आणि मग जर भाषेचं नाव आलेलं असेल तर त्या ठिकाणी कोणत्याही पद्धतीचं आर्टिकल वापरलं जात नाही, असा नियम या ठिकाणी सांगितला जातो. म्हणून या प्रश्नामध्ये, या वाक्यामध्ये आय लर्न्ड फ्रेंच डायरेक्ट ॲट स्कूल म्हणजे नो आर्टिकल रिक्वायर्ड. ऑप्शन डी या प्रश्नाचं बरोबर उत्तर असेल. भाषेच्या नावाच्या अगोदर कोणत्याही पद्धतीचं आर्टिकल वापरलं जात नाही, ही गोष्ट लक्षामध्ये ठेवा. याच्यानंतर बघा पुढील प्रश्न. फिल इन द ब्लँक्स विथ द करेक्ट आर्टिकल. शी प्लेज व्हायोलिन विथ ग्रेट एक्सप्रेशन. आणि व्हायोलिनच्या अगोदर काय दिलेलं आहे? रिकामी जागा दिलेली आहे. आणि तुम्हाला विचारले आर्टिकल अ अँड दी आणि नो आर्टिकल रिक्वायर्ड. सर्व प्रश्नांचे पर्याय सारखे आहेत, कारण आपण एकाच परीक्षेचे वेगवेगळ्या शिफ्टमध्ये झालेले जे पेपर आहेत त्यामध्ये फक्त आर्टिकल या घटकावरती जे प्रश्न विचारलेले आहेत ते आपण या ठिकाणी एकत्रित केलेले आहेत आणि त्या टॉपिकनुसार आपण त्याचं विश्लेषण बघत आहोत. यानंतर बघा इथं, शी प्लेज व्हायोलिन विथ ग्रेट एक्सप्रेशन. व्हायोलिन इज द नेम ऑफ इन्स्ट्रुमेंट. आत्ताच आपण बघितलं होतं व्हायोलिन हे काय आहे, तर इन्स्ट्रुमेंट आहे. आणि मग इन्स्ट्रुमेंटचं नाव जर असेल तर इन्स्ट्रुमेंटच्या नावाच्या अगोदर कोणत्याही पद्धतीचं इन्स्ट्रुमेंटच्या नावाच्या अगोदर हे डेफिनेशन सांगत असल्यामुळं या ठिकाणी द हे आर्टिकल वापरलं जातं. म्हणजे शी प्लेज द व्हायोलिन असं आपल्याला म्हणावं लागेल. विथ ग्रेट एक्सप्रेशन, इन्स्ट्रुमेंटच्या नावाच्या अगोदर द हे आर्टिकल वापरलं जातं. हा नियम या ठिकाणी लक्षामध्ये ठेवा. यानंतर बघा पुढील प्रश्न. फिल इन द ब्लँक्स विथ द करेक्ट आर्टिकल. ज्युपिटर इज डॅश डॅश फिफ्थ प्लॅनेट फ्रॉम द सन अँड द लार्जेस्ट इन द सोलर सिस्टम. आता ज्युपिटर हे कशाचं नाव आहे? प्लॅनेटचं नाव आहे. आणि परत बघा या ठिकाणी काय म्हटलेलं आहे? फिफ्थ. म्हणजे आपण पहिल्या प्रश्नामध्ये बघितलेलं होतं फिफ्थ हे काय आहेत? ऑर्डिनल और कार्डिनल नंबर्स 1 2 3. त्याच्यानंतर फर्स्ट, सेकंड, थर्ड, अशा पद्धतीनं जे ऑर्डिनल नंबर्स आणि कार्डिनल नंबर्स, ऑर्डिनल आणि कार्डिनल्स ते नंबरचे प्रकार सांगितले जातात. हे जर आलेले असतील तर त्याच्या अगोदर डेफिनाईट आर्टिकल म्हणजे दचा वापर केला जातो. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय ए, द फिफ्थ. म्हणजे वाक्य बनेल आपलं, ज्युपिटर इज द फिफ्थ प्लॅनेट फ्रॉम द सन अँड द लार्जेस्ट इन द सोलर सिस्टम. यानंतर बघा पुढील प्रश्न. फिल इन द ब्लँक्स विथ द करेक्ट आर्टिकल. शी प्रॅक्टिसेस व्हायोलिन एव्हरी डे. परत एकदा इथं काय आलेलं आहे? व्हायोलिन आलेलं आहे. व्हायोलिन इज द नेम ऑफ इन्स्ट्रुमेंट. म्हणजे बघा सिमिलर प्रश्न आलेले आपल्याला दिसतात. वेगवेगळ्या शिफ्टमध्ये जर प्रश्न झालेले असतील तरी प्रश्नांचं स्वरूप सारख्याच दर्जाचं राहत असतं. बऱ्याच वेळेला असे काही क्वेश्चन रिपीटही असतात आणि यापेक्षा वेगळे प्रश्न परीक्षेला येणारच नाहीत, कारण आर्टिकलचे काही स्पेसिफिक थोडे बहुत नियम आहेत. एवढे जर आपल्याला माहिती असतील, या प्रत्येक प्रश्नाच्या माध्यमातून आपण एक एक नियम या ठिकाणी बघत आहोत. एवढे नियम जरी लक्षात ठेवले तरी येणारे प्रश्न तुमचा चुकणार नाही. आणि परत एकदा सांगतोय, टोटल आपणाला TITमध्ये 15 प्रश्न इंग्लिशचे असणार आहेत. आपण इथून पुढं ते 15 आणि सगळ्यात महत्त्वाचे ज्याच्यावरती 100% प्रश्न बनणारच आहे असे 15च्या 15 टॉपिक आपण प्रश्नांच्या माध्यमातून कव्हर करणार आहोत. एवढे जरी तुम्ही केले तरी तुम्हाला आउट ऑफ मार्क याच्यामध्ये मिळू शकतात. तर बघा या ठिकाणी व्हायोलिन हे इन्स्ट्रुमेंटचं नाव आहे, त्यामुळे याच्या अगोदर द हे आर्टिकल येतं. ऑप्शन ए या प्रश्नाचं बरोबर उत्तर असेल. यानंतर बघा पुढील प्रश्न आर्टिकलचाच आहे. ही हॅज ऑनेस्ट फेस. बघा इथं आता ही हॅज ऑनेस्ट फेस. इथं ऑनेस्टच्या अगोदर रिकामी जागा दिले. आर्टिकल विचारले आपल्याला अ अँड दी आणि नो आर्टिकल रिक्वायर्ड. या ठिकाणी बघा ऑनेस्टच्या पूर्वी आता ऑनेस्ट या शब्दाची सुरुवात कशानं झालेली आहे? या शब्दाची सुरुवात एचनी झालेली आहे. आता एचनी जरी या ठिकाणी सुरुवात झालेली असेल
तरी आपण याचा जो उच्चार आहे म्हणजे प्रोनन्सिएशन आहे ते कशा पद्धतीनं करतो तर ऑनेस्ट अशा पद्धतीनं करतोय, न की हॉनेस्ट एचने करत नाही तर कशाने करतोय ओने करतोय. म्हणजेच काय तर बघा या ठिकाणी हा आर्टिकलचा जो भाग आहे तो प्रोनन्सिएशनवरती डिपेंड आहे. या शब्दामध्ये आपल्याला एच जो आहे आता ऑनेस्ट हा जो शब्द आहे याच्यामध्ये एच कसा आहे तर सायलेंट आहे, याचा उच्चार आपण करत नाही. म्हणजे या ठिकाणी याचा जो उच्चार आहे तो कशा पद्धतीनं होतो तर जे आपले वावल साऊंड आहेत ए ई आय ओ आणि यू या साऊंडसारखा या ठिकाणी उच्चार होतोय. म्हणजे ऑनेस्ट याची सुरुवात ओनी होते. म्हणून या ठिकाणी ए ई आय ओचा जो नियम आहे की यानं सुरुवात होणारे जे शब्द असतील किंवा यानं प्रोनन्स होणारे जे शब्द असतील याच्यापूर्वी ॲन हे आर्टिकल वापरलं जातं. म्हणून या ठिकाणी सुद्धा आपल्याला ॲन आर्टिकल वापरावं लागणार आहे. ही हॅज या ठिकाणी वाक्य बनेल बघा, ही हॅज ॲन ऑनेस्ट फेस. या ठिकाणी पर्याय ए या प्रश्नाचं बरोबर उत्तर असेल. बऱ्याच वेळेला अशा पद्धतीचे फसवे प्रश्न येतात. आपण या ठिकाणी अचा वापर करू शकतो. लक्षात घ्या याची सुरुवात कॉन्झोनंट साऊंडनी झालेली आहे. जरी याची सुरुवात कॉन्झोनंट साऊंडनी झालेली असली तरी याचं प्रोनन्सिएशन कशानं झालं आहे वावल साऊंडनी झालेलं आहे. आणि मग जर वावल साऊंडनं याचं प्रोनन्सिएशन होत असेल तर त्या ठिकाणी ॲन हे आर्टिकल वापरावं लागतं. म्हणून या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल पर्याय ए ॲन ऑनेस्ट फेस. यानंतर बघा पुढील प्रश्न, आर्टिक ओशियन इज द स्मॉलेस्ट अँड शॉलोवेस्ट ऑफ द वर्ल्ड्स 5 मेजर ओशियन. आता या ठिकाणी बघा आर्टिक ओशियनच्या अगोदर आपणाला या ठिकाणी काय दिलेलं आहे रिकामी जागा दिलेली आहे आणि विचारलेलं आहे अ अँड दी आणि नो आर्टिकल रिक्वायर्ड. या ठिकाणी बघा आपण सुरुवातीला बघितलेलं होतं की जर या वाक्यामध्ये जिओग्राफिकल इमेजरी आलेली असेल, काय जिओग्राफिकल इमेजरी. आता जिओग्राफिकल इमेजरी म्हणजे काय, भौगोलिक ज्या काही गोष्टी आहेत आपण बघितलं मगाशी प्रश्नामध्ये नद्यांचं नाव आलेलं असेल तर द आर्टिकल वापरलं जातं. पर्वताचं माउंटेन रेंजेसचं नाव आलेलं असेल किंवा ओशियनचे नाव आलेले असतील तर द आर्टिकल वापरलं जातं. तशाच पद्धतीनं या ठिकाणी आर्टिक ओशियन या ठिकाणी महासागराचं नाव आलेलं आहे आणि हा वन आणि ओनली असतो म्हणजे एकमेव असतो. आणि मग जशा निसर्गातल्या एकमेव वन अँड ओनली असणाऱ्या ज्या गोष्टी असतात त्याच्या अगोदर आपण काय वापरत असतो द हे आर्टिकल वापरत असतो. त्यामुळं या प्रश्नाचं बरोबर उत्तर असेल पर्याय ए द आर्टिक ओशियन इज द स्मॉलेस्ट अँड शॉलोवेस्ट ऑफ द वर्ल्ड्स 5 मेजर ओशियन्स. ठीक आहे, जिओग्राफिकल इमेजरी हा पॉईंट या ठिकाणी लक्षात ठेवा. यानंतर बघूया पुढील प्रश्न, फिल इन द ब्लँक्स विथ द करेक्ट आर्टिकल. आणि सेंटेन्स दिलेला आपल्याला ॲना ब्ल्यू अ फ्यू नोट्स ऑन डॅश डॅश ट्रम्पेट. आता ट्रम्पेट हे काय आहे, ट्रम्पेट हे एकदा परत इन्स्ट्रुमेंट आहे. ट्रम्पेट या शब्दाचा अर्थ होतो तुतारी. तुतारी हे एका वाद्याचं नाव आहे आणि आपण मगाशी बघितलं जर इन्स्ट्रुमेंटचं नाव असेल तर त्या ठिकाणी द हे आर्टिकल येतं. म्हणून याही प्रश्नाचं उत्तर ऑप्शन ए द ट्रम्पेट या ठिकाणी बरोबर. अगदी सेंटेन्स कशा पद्धतीनं होईल, ॲना ब्ल्यू अ फ्यू नोट्स ऑन द ट्रम्पेट. ऑन द याच्यावरून आपल्याला सांगू शकतो काय काय बघा असं कोरिलेशन शब्दांमध्ये असतं की स्पेसिफिक एक शब्द आल्यानंतर त्याच्यानंतर दुसरा कोणता शब्द येऊ शकतो. म्हणजे ऑन नंतर द हे फिक्स्ड आपण म्हणू शकतो की वाक्याचं जे स्ट्रक्चर आहे या पद्धतीनं जरी आपण विचार करत गेलो तरी आपल्याला प्रश्नांची उत्तरं सुटतात. या ठिकाणी द हे आर्टिकल येणार आहे कारण या ठिकाणी ट्रम्पेट हे वाद्याचं नाव आहे. ऑप्शन ए या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. तर अशा पद्धतीनं आपण बघा. यानंतर पुढील प्रश्न, आय एम लर्निंग टू प्ले पियानो. इथं परत एकदा पियानो हे कशाचं नाव आलेलं आहे, इन्स्ट्रुमेंटचं नाव आलेलं आहे. म्हणजे आता हा नियम तुमचा तोंडपाठ झाला असेल की इन्स्ट्रुमेंटचं नाव जर आलेलं असेल वाक्यामध्ये किंवा इन्स्ट्रुमेंट ॲज अ नाउन त्या ठिकाणी जर आलेलं असेल तर त्या ठिकाणी फिक्स्ड द हे आर्टिकल येतं. हा नियम कायमस्वरूपी लक्षात ठेवा, परत असेच प्रश्न रिपीट होण्याची शक्यता असते. तर अशा पद्धतीनं आपण आजपर्यंत झालेले 2017मधील जे काही पेपर्स आहेत या पेपर्समध्ये जे 15 टॉपिक आपल्याला मिळालेले आहेत त्या 15 टॉपिकमध्ये जे प्रश्न आलेले आहेत त्या सर्व प्रश्नांचं स्पष्टीकरण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. आर्टिकलवरती अजून काही प्रश्न आहेत तेही आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. त्याचबरोबर जेवढे काही 15 टॉपिक्स आहेत त्या सर्व टॉपिकवरती आलेले जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांच्या माध्यमातून फक्त तुम्ही एवढेच टॉपिक करा आणि इतर काही महत्त्वाचे अजून टॉपिक असतील तर तेही तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केला जाईल.
फक्त टार्गेट एकच ठेवायचं आहे की लँग्वेजमध्ये आपल्याला आउट ऑफ मार्क घ्यायचे आहेत. याच पद्धतीनं मराठीचे सुद्धा काही टॉपिक आहेत. म्हणजे मराठी आणि इंग्रजी, मराठीचे 15 प्रश्न आणि इंग्लिशचे 15 प्रश्न असे 30 पैकी 30 मार्क तुम्हाला मिळालेच पाहिजेत. त्याकरता आपण ही जी काही फ्री सिरीज सुरू केलेली आहे ती पाहत राहा. याच्यामधून तुम्हाला भरपूर तुमचा कंटेंट कव्हर केला जाईल. तुम्हाला जर कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ बनवून हवा असेल तर तसंही मला तुम्ही या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. तुमच्यासाठी स्पेसिफिक आपण त्या टॉपिकवर देखील व्हिडिओ बनवून देऊयात. तर चला, जास्तीत जास्त आपल्या या शिक्षक भरती तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा. धन्यवाद.